रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माननीय केंद्रीय मंत्री सन्माननीय रामदासजी आठवले साहेब हे 12 जानेवारी 2024 रोजी रायगड जिल्ह्यामध्ये दौऱ्यासाठी येत आहेत। सर्वप्रथम ते कर्जतला आमचे दलित पॅंथरपासून अगदी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी ह्या आंबेडकरी चळवळीचा काम केलाय त्यांच्या जलदान विधीला प्रथम जाणार आहेत। त्याच्यानंतर ते दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान पनवेल महानगरपालिकेमध्ये आणि पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये येत आहेत। पनवेलमध्ये त्यांचा जल्लोषमध्ये स्वागत करण्यात येणार आहे। या ठिकाणी पनवेलमध्ये आल्यानंतर आठवले साहेब स्वतः पत्रकार परिषद घेणार आहेत। अनेक मुद्द्यांना हात घालणार आहेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून। त्याच्याच बरोबर पनवेल शहर पोलीस स्टेशनला एसीपी जे आहेत त्यांच्याशी सुद्धा संपर्क साधण्याची चर्चा चालू आहे। आणि हे अनेक मुद्दे घेत असताना सध्या जो महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीचा विषय डोळ्यासमोर घेऊन आठवले साहेब संपूर्ण रायगड जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा आणि मार्गदर्शन करणार आहेत। आणि त्याच्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आरपीआय मध्ये एक उत्साहाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आणि हे सगळं होत असताना आमचे पनवेल महानगरपालिका जिल्हा क्षेत्राचे कार्याध्यक्ष प्राध्यापक माननीय मोहन गायकवाड सर यांची प्रशिक एज्युकेशन सोसायटीचे रायगड पब्लिक स्कूल देवीचा पाडा या ठिकाणी संध्याकाळी त्यांच्या शाळेच्या कार्यक्रमाला आठवले साहेब स्वतः उपस्थित राहणार आहेत। अगदी साहेबांनी संध्याकाळी वेळ काढून त्या शाळेला भेट देण्याचं ठरवलेलं आहे। खरं तर सलग 2 वर्ष सन्माननीय आठवले साहेब ह्या शाळेला कार्यक्रमाला येत आहेत। म्हणजे तिथलं जो नियोजन आहे आणि मोहन गायकवाड सरांचा जो साहेबांनी अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून पाहिलेलं जो नियोजन आहे त्या नियोजनावरती प्रभावित होऊन साहेबांनी आम्ही ज्यावेळी त्यांना विनंती केली की ह्या वर्षी सुद्धा आपण कार्यक्रमाला यायला पाहिजे तर साहेबांनी कुठलीही आडकाठी न आणता ताबडतोब आमच्या मागणीला मान्यता देऊन की ठीक आहे आम्ही गेल्या वर्षी तिथे आलेलो आणि तो कार्यक्रम खूप चांगल्या प्रमाणात झालेला आहे आणि म्हणून यावेळी सुद्धा आठवले साहेब स्वतः त्या कार्यक्रमासाठी येतात। डॉक्टर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। आणि त्याच बाबासाहेबांच्या विचारधारेवरती आठवले साहेबांनी एवढे अनेक वर्षापासून काम केलेलं आहे आणि म्हणून शैक्षणिक क्षेत्राला पहिला प्राधान्य देऊन आठवले साहेब त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला येणार आहेत। खरं पाहिलं तर हे जे अनेक वर्षापासून आठवले साहेबांनी आंबेडकरी चळवळीसाठी दिलेला जो योगदान आहे हे जर आपण पाहता तर आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो की आठवले साहेबांनी जी दुपारची वेळ दिलेली आहे आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवून त्यांच्याबरोबर मार्गदर्शन करणार आहेत। आणि खरोखर पक्षवाढीसाठी हा जो साहेबांचा दौरा आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। आणि हे करत असताना एकीकडे प्रशिक एज्युकेशन सोसायटीसाठी वेळ देणं, एकीकडे कार्यकर्त्यांची चर्चा करणं आणि त्याच ठिकाणी पत्रकार परिषद होणार आहे। अनेक सरकारी जे अधिकारी आहेत त्यांच्याशी पण काही गोष्टींवरती चर्चा करणार आहे आणि त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या पनवेल शहरामध्ये झालेलं आहे। मी प्रभाकर कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पनवेल महानगरपालिकेचा जिल्हाध्यक्ष या नात्याने आम्ही अगदी साहेबांचं जोरदार स्वागत करण्याच्या तयारीमध्ये आहोत। आणि माझे सहकारी कार्याध्यक्ष मोहनजी गायकवाड हे सुद्धा माझ्या अगदी खांद्याला खांदा लावून आम्ही एकत्र काम करत आहोत। सर्व पनवेल महानगरपालिकेतल्या पदाधिकाऱ्यांना विनंती करतोय त्याचप्रमाणे संपूर्ण रायगड जिल्ह्यातून जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांचा सुद्धा आम्ही योग्य यथाशक्तीप्रमाणे मान सन्मान करणार आहोत। आणि आठवले साहेबांनी जो काय हा दौरा आम्हाला रायगडवासियांना दिलेला आहे, पनवेलवासियांना दिलेला आहे तर आम्ही मनापासून माननीय रामदासजी आठवले साहेबांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि खरोखर कार्यकर्त्यांमध्ये चेतना कशी हे निर्माण करावी याचा ज्वलंत उदाहरण म्हणजेच आठवले साहेब असं या ठिकाणी सांगू इच्छितो। सर्वप्रथम सर्व पत्रकारांचं हार्दिक स्वागत। प्रशिक एज्युकेशन सोसायटी ही पनवेलमधली एक नामांकित शिक्षण संस्था आहे। या शिक्षण संस्थेच्या दरवर्षी जो वर्धापन दिन असतो त्या वर्धापन दिनाच्या दिवशी वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांना आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करत असतो। या वेळेला देखील 12 जानेवारी 2025 रोजी रविवारी संध्याकाळी बरोबर 6:30 वाजता
संस्थेची शाळा रायगड पब्लिक स्कूल देवीचापाडा या शाळेच्या प्रांगणामध्ये एका भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेलं आहे. या कार्यक्रमाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय समाज कल्याण व सबलीकरण मंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब हे उपस्थित राहणार आहेत. आपल्याला माहित आहे की गेल्या वर्षी देखील माननीय आठवले साहेब त्या ठिकाणी पुरस्कार वितरणासाठी उपस्थित होते आणि संपूर्ण पालक माझे सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं होतं. यावेळेला देखील साहेब आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यामुळं संपूर्ण जिल्ह्यातून आणि पनवेल तालुक्यातून प्रचंड लोक आणि आठवले साहेबांवर प्रेम करणारे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. ही जी पत्रकार परिषद जी आयोजित केलेली याच्यामध्ये आम्ही 2025चे जे पुरस्कार आहेत ते पुरस्कार जाहीर करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. तर यामध्ये पहिल्यांदा श्रुती प्रमोद कांबळे यांना आपण बुद्धभूषण गायकवाड उत्कृष्ट निवेदिका अत्यंत उत्तम निवेदिका आहेत त्यांना आपण गौरव पुरस्कार सन्मान करतोय. दुसरं नाव आहे मयुरेश पंढरनाथ नेतकर. हे बीजेपीचे उत्तर जिल्हा रायगड म्हणजे पदाधिकारी आहेत परंतु युनिव्हर्सिटी सिनेटचे ते मेंबर आहेत. तर त्यांचा सूर्यपुत्र बाबासाहेब आंबेडकर युवा क्रांती गौरव पुरस्कार आपण सन्मानित करत आहोत. शंकर मारुती वायदंडे त्यांचं पत्रकारितेमध्ये अलौकिक असं काम आहे. दीनदुबळ्या शोषितांना वंचितांना त्यांच्या पत्रकारितेतून न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे त्यांना महात्मा ज्योतिबा फुले उत्कृष्ट पत्रकारिता गौरव पुरस्काराने आम्ही सन्मानित करत आहोत. सागर यशवंत जाधव हा आंबेडकरी चळवळीतला कार्यकर्ता त्यांना आपण सूर्यपुत्र बाबासाहेब आंबेडकर युवा क्रांती गौरव पुरस्काराने सन्मानित करत आहोत. राहुल सुरेश गायकवाड यांना देखील आपण सूर्यपुत्र बाबासाहेब आंबेडकर युवा क्रांती गौरव पुरस्कार सन्मानित करत. हे दोन्ही तरुण कालंद्राचे आहेत. दोघांचे काम अत्यंत उत्तम आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातले कार्यक्रम ते आयोजित करतात. रक्तदान शिबिर, मोफत वह्या वाटप किंवा सांस्कृतिक कार्यक्रम, त्याच्यानंतर मार्गदर्शन शिबिर, MPSC UPSC सारख्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, या दोघांचे काम योग्य पद्धतीने चालू आहे. त्यांचा सन्मान होणे प्रशंसनीय महत्वाचा आहे. त्यानंतर पनवेलमध्ये एक सह्याद्री परिवर्तन संस्था आहे. ही संस्थेला आपण बहिष्कृत हितकारणी सभा म्हणजे बाबासाहेबांची जी बहिष्कृत हितकारणी सभा होती त्या पावलावर पाऊल ठेवून ही सह्याद्री परिवर्तन संस्था काम करत असते. त्यानंतर आपण पुढचा पुरस्कार देतोय सुनील प्रकाश तोटावाड. हे सुनील प्रकाश तोटावाड व्यवसायाने वकील आहेत परंतु आदिवासी समाजामध्ये त्यांचं प्रचंड काम आहे. विद्यार्थ्यांच्या हक्क आणि अधिकारासाठी सरकारच्या विरोधात लढा त्यांचा अलौकिक आहे. त्यामुळे त्यांना देखील आपण बिरसा मुंडा आदिवासी रत्न गौरव पुरस्कार सन्मानित करतोय. दशरथ भाऊ एरनकर हे पेन मधले एक शिक्षक आहेत. पेन नगर परिषदेमध्ये नोकरी करतात. अत्यंत तळमळीने विद्यार्थ्यांपुढी जीवापाड प्रेम करणारा आणि खो खो सारख्या खेळामध्ये आज ताब्यात देगी 3-3, 4-4 मिनिटं आऊट न होणारा असा खेळाडू यांना तर कृष्णराव केळुस्कर गुरुजी, हे कृष्णराव केळुस्कर गुरुजी हे बाबासाहेबांचे शिक्षक होते. त्यांनी बाबासाहेबांच्या हातामध्ये बुद्धांचे चरित्र दिलं होतं. ते जे गुरुजी त्यांच्या नावाने आपण त्यांना पुरस्कार देतो. बुद्धभूषण कुंदन गोटे यांना आपण महात्मा ज्योतिबा फुले उत्कृष्ट पत्रकार गौरव पुरस्कार देतोय. हे कुंदन गोटे जे आहेत बुद्धभूषण हे लोकनायक सारखं दैनिक हे चालवतात ठाण्यामधून. त्यांचा गौरव होणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर उषा गणपत वारगडा यांना गानसम्राज्ञी रंजना शिंदे स्मृती यांच्या नावाने आपण पुरस्कार देतो. कारण अलीकडे त्यांचं गायन कला, त्यांनी गायलेलं गाणी आणि समाजासाठी दिलेलं आवाज हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे त्यांचा गुणगौरव, त्यांच्या गायकीचं गौरव होणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आपण त्यांना उषा गणपत वारगडा यांना गानसम्राज्ञी रंजना शिंदे स्मृती गौरव पुरस्काराने सन्मानित करतात. दीपाली रामचंद्र पाटील यांना CD देशमुख स्मृती गुणवंत रत्न गौरव पुरस्कार आपण देतोय. दीपाली रामचंद्र पाटील हे आत्ताच नुकताच MPSC मध्ये टॉपर होऊन महाड नगर परिषदेमध्ये ते मुख्याधिकारी म्हणून त्या ठिकाणी त्यांची ड्युटी केले. या दीपाली रामचंद्र पाटील ग्रामीण भागातल्या म्हणजे आमच्या देवीच्या पाड्याची मुलगी आज उच्च पदावर पोहोचलेली आहे. त्यानंतर सागरिका प्रभू जाधव CD देशमुख स्मृती गुणवंत रत्न गौरव पुरस्कार. आयुर्वेदिक क्षेत्रामध्ये डॉक्टर की पदवी मिळून समाजासाठी त्या काम करत आहेत. तर त्यांना गुणरत्न गौरव पुरस्कार आम्ही त्यांना देत आहोत. उषा श्याम ठाकूर या नेरे येथील आहेत. यांची मुलगी सायली ठाकूर यांनी MPSC मधून उपजिल्हाधिकारी पदाची पदवी प्राप्त करून त्या आज रोहा येथील प्रांताधिकारी म्हणून त्या ठिकाणी काम पाहत आहेत.
एक जिल्हाधिकाऱ्यापर्यंत दर्जापर्यंत प्रवास, एक नेहरासारख्या ग्रामीण भागातल्या आईने संस्कृत मुलगी तयार करणं आणि तिला उच्च पदात पोहोचवणे मोठं काम आहे. तिचा सन्मान, त्या माऊलीचा सन्मान होणं, यांना आपण हौसाबाई आठवले स्मृती आदर्श माता गौरव पुरस्कार सन्मानित करतात. हौसाबाई आठवल्या माननीय रामदासजी आठवलेंच्या मातोश्री आहे. एका ग्रामीण भागातला व्यक्ती, विद्यार्थी केंद्रीय मंत्रिपदात पोहोचतो, 3 वेळा समाज कल्याण मंत्री होता, ती बाब साधी नाही. म्हणून त्यांच्या नावाने आपण पुरस्कार चालू केलेला गेल्या वर्षापासून. आणि तर हे सगळं यावेळीचे पुरस्कार आहेत आणि ते पुरस्कार आपण त्या दिवशी देण्यासाठी माननीय रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी येत आहेत. बाकी रिपब्लिक पार्टी ऑफ इंडियाचा साहेबांचा दौऱ्याचा माहिती आमच्या माननीय जिल्हाध्यक्ष प्रभाकरजी कांबळे यांनी सविस्तर तुम्हाला दिलेली आहे आणि प्रशिक्षण सोसायटीच्या कार्यक्रमाला येतात त्याचं देखील तुम्हाला सविस्तर माहिती देत. जास्तीत जास्त प्रसिद्धी आमच्या कार्यक्रम देऊन ज्या गुणवंतांची मी नावं जाहीर केलेली आहेत या गुणवंतांना योग्य ती प्रसिद्धी द्यावी, त्यांचं लौकिक वाढावा, त्यांची कीर्ती वाढावी, हा त्यामागचा हेतू आहे. धन्यवाद. थँक्यू. जय भीम. शंकर दादा, आज तुम्हाला महात्मा ज्योतिबा फुले उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार हा जाहीर झालेला आहे. तर काय सांगाल, तुमची काय भावना या क्षणाला तुम्हाला मिळालेला आहे, काय सांगाल? प्रथम जय भीम. प्रशिक एज्युकेशन सोसायटीचा रायगड पब्लिक स्कूल यांच्या माध्यमातून आदरणीय सर मोहन गायकवाड सर यांनी जी माझी पत्रकारितेची धडपड या धडपडीला कुठेतरी मला मोलाचे योगदान देत आहेत आणि त्याबद्दल मला खूप आनंद व्यक्त करतो की आज प्रसिद्ध मला एक मानाचा सन्मानाचा पुरस्कार महात्मा ज्योतिबा फुले पत्रकार पुरस्कार भेटत आहे आणि या पुरस्कार मिळत असल्यामुळे मला खूप आनंद होत आहे. समाजातील घटकामध्ये वेळोवेळी काम करत असताना नेहमीच समाजाकडून वेगवेगळे आपल्याला पुरस्कार मिळत असतात. समाजाचं कौतुक हे महत्वाचं असतं. मागील 2 वर्षापूर्वीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाला आणि त्याचीच प्रेरणा घेऊन यावर्षी ज्याप्रमाणे मी जोमाने काम केलं त्याचे कौतुक करण्यासाठी मोहन गायकवाड सरांनी यावर्षीचा प्रशिक सन्मान 2025चा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार मला दिल्याबद्दल मोहन गायकवाड सरांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. मला खूप आनंद होत असल्या आहे आणि त्याचबरोबर जे पत्रकारितेमध्ये मी गोरगरिबांसाठी, रंजल्या गांधल्यांसाठी की समाजासाठी सर्व समाजांच्या बातम्या ज्या दिल्या या बातम्याची कुठेतरी कदर होत आहे ही माझी भावना आहे. आज प्रशिक एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेचे आमचे मार्गदर्शक तसेच वेळोवेळी आम्हाला सहकार्य करणारे आमचे सर म्हणजे मोहनजी गायकवाड साहेब यांनी आपल्या सह्याद्री परिवहन समाज संस्था या संस्थेचे वेगवेगळे उपक्रम बघितले व त्याचप्रमाणे ते प्रत्येक वेळेला कार्यक्रम आमच्या सहभागी झाले व आम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही एकत्र येऊन एक वेगळ्या प्रकारचा उपक्रम, अनेक प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबवले. त्याच्यामध्ये आरोग्य विषय असतील, सामाजिक असतील आणि त्याच्यामध्ये सर्वांचा खूप प्रत्येक वेळेला योग्य मोलाचे सहकार्य लाभले आणि त्याच्यामुळेच आज आम्ही वेगळ्या प्रकारे काम करतो. तसेच सरांनी आम्हाला ज्या गोष्टी अवगत नाहीत त्या पण त्यांनी प्राप्त करून देण्याचा प्रयत्न केला आणि या सरांचा आदर्श लक्षात ठेवून आणि नजरेसमोर ठेवून आम्ही आमच्या संस्थेचे काम पूर्ण महाराष्ट्रभर करीत आहोत. सामाजिक क्षेत्रामध्ये आरोग्याविषयी शिबिर राबवणे, तसेच अपंगांसाठी व वृद्धाश्रमासाठी असे वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही मदत करीत आहोत. तरी देखील आपल्या प्रशिक्षण एज्युकेशन सोसायटी संस्था या संस्थेचे चेअरमन साहेब आपले मोहनजी गायकवाड यांनी आमच्या कामाची दखल घेऊन आमच्या संस्थेला जो पुरस्कार दिला त्याबद्दल प्रथमतः मी साहेबांचा आभार मानतो. तसेच वेळोवेळी आम्हाला सरांनी असं मदत करावी व मार्गदर्शन करावे एवढं मी माझ्या संस्थेमार्फत सरांना बोलू इच्छितो. पुन्हा एकदा सरांचे मी आभार मानून मी दोन संपवतो. सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते मला हा पुरस्कार देण्याबद्दल. प्रशिक एज्युकेशन सोसायटी मार्फत मला हा पुरस्कार देण्यात येतो आहे. मोहनजी गायकवाड सरांनी जे नुकतंच झालेले आमच्या संविधान प्रोग्राम होता, संविधान दिन प्रोग्राम 26 नोव्हेंबरचा, त्यावेळी त्यांनी माझं निवेदन बघितलं असेल. माझं निवेदन त्यांना आवडलं आहे. त्याच्यामुळे मला 2025 अर्थात बुद्धभूषण गायकवाड उत्कृष्ट निवेदिका गौरव पुरस्कार याने मला सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि असंच आमच्या छोट्या छोट्या कलाकारांना सरांनी मोठी मोठी वाव दिलेली आहे. त्याच्यामुळे मी मोहनजी गायकवाड सरांचं मी खूप ऋणी आहे, कारण की त्यांनी
एका छोट्याशा कार्यक्रमात मला बघितलं आणि एवढा मला मोठा पुरस्कार दिला. त्यांचे मी खरंच मनापासून आभारी आहे आणि प्रशिक एज्युकेशन सोसायटीचे पण मी मनापासून आभार आणि धन्यवाद व्यक्त करते. आजच सबस्क्राईब करा प्रशिक न्यूज.